बहिष्कार टाकून समजा जर का मराठा समाजाचे किंवा कुठल्याही समाजाचे प्रश्न सुटत असतील तर नक्की बहिष्कार टाकला पाहिजे। पण आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी गेला पाहिजे, आपला प्रतिनिधी त्या ठिकाणी आपलं मत मांडणारा जर का निवडून दिला तर मला असं वाटतं की समाजाची भूमिका मांडणारे सुद्धा प्रतिनिधीच असतात। केवळ फक्त एकटे जरांगे पाटील भूमिका मांडतात म्हणून समाजामध्ये सगळे प्रश्न सुटतात असं अजिबात नाही। समाजामध्ये काम करणारा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक नेता, तो कुठल्याही पक्षाचा असला, तो त्या ठिकाणी भूमिका त्याची स्पष्टपणे मांडत असतो। त्यावेळी त्या समाजाला, तो कोणत्याही समाजाला न्याय देण्याची भूमिका त्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून होत असते। असा बहिष्कार टाकून काही उपयोग होत नसतो। आपल्याला आपलं नेतृत्व तयार करायचं असतं आणि आपल्या नेतृत्वाकडनं आपल्या समस्यासुद्धा मांडायच्या असतात। नाही, आता संजय राऊत साहेबांच्या बुद्धीची कीव येते। ज्या नरेंद्र मोदी साहेबांचे तुम्ही आत्तापर्यंत चरण स्पर्श करून स्वतःला वाढवून घेतलेलं आहे, ज्या आमदारांमुळे तुम्ही खासदार झालेले आहेत, ज्या पार्लमेंटमध्ये गेलेले होते त्यावेळीसुद्धा मोदी साहेबांचा आशीर्वाद घेऊन यापूर्वी तुम्ही गेलेले होते, पण आत्ता दिवसमान बदलल्यानंतर आपल्या जिभेला कुठलंही हाड नसलं म्हणून आपण काही वायफळ बोलत राहायचा हा धंदा त्यांनी बंद केला पाहिजे। तर महाविकास आघाडीची परिस्थिती अशी की संपूर्ण महाराष्ट्र, जळगाव, धुळे, नंदुरबार सोडून द्या, पण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीकडे पूर्वी सुरुवातीला उमेदवार शोधण्याकरता लाईन असायची। मतदारांमध्ये सर्वे केला जायचा की कुठला उमेदवार घेतला पाहिजे, असा कुठलाही पक्ष सर्वे करायचा, पण महाविकास आघाडीची दयनीय परिस्थिती झालेली आहे। त्यांना आता सर्वे करून उमेदवार शोधावा लागतोय की कुठे उमेदवार आम्हाला सापडेल, कुठे उमेदवार मिळेल, ही संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची परिस्थिती आहे। त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीजवळ पाहिजे तसे तुल्यबळ उमेदवार नाही आहेत। त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दुसरा कुठलाही उमेदवार न उभा राहू देता आपल्याच नावाची घोषणा करायची, म्हणजे दुसरा कुठला उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणी इच्छासुद्धा व्यक्त करणार नाही, ही एक लांबची कवडी त्यांची होती त्या काळामध्ये। आत्ता त्यांनी कदाचित सेटलमेंट केली असेल किंवा त्यांना पराभवाची भीती असेल, या दोन्ही कारणांमुळे त्यांनी आज महाआघाडीच्या माध्यमातून उमेदवारी घेण्याचं पद्धतशीर टाळलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।